पाली पोलीस ठाण्यात आदिवासी तरुणाला मारहाण, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. पाली सुधागड. प्रतिनिधी रुपेश राजे. सुधागड तालुक्यातील पाली येथे पोलीस कोठडीत एका आदिवासी तरुणाला मारहाण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. दोंडू बबन वाघमारे असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी ग्रुप ग्रामपंचायत तिवरे हद्दीत एका घरात सुमारे 2 लाख रुपयांची चोरी झाली होती. या घटनेनंतर संशयाच्या आधारावर पोलिसांनी दोंडू वाघमारे याला विटभट्टीवर काम करत असताना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याला पाली पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तो काही काळ बेशुद्ध झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे सुमारे 12 तास पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर त्याला सोडण्यात आले. त्यानंतर मूळ चोरी प्रकरणातील खरा आरोपी सापडल्याचे समोर आले. त्यामुळे निर्दोष व्यक्तीला बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन त्याच्यावर अत्याचार झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या घटनेमुळे डी.के. बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगल या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उघड उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पाली पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा मिळते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.